तर गाईस आता विषय असा आहे ना गाईस, मी ना माझ्या मित्रांसोबत अचानक प्लॅन केला त्यांनी. तर गाईस त्यांच्यासोबत मी गेलेलो बीचला जाता येता वेळी जेव्हा मी येत होतो बीचवरून, तेव्हा गाईस एक बुलेटवाला आला गाईस बाईक घेऊन, आणि मला आहे ना त्याने डायरेक्ट ठोकलं गाईस. तर गाईस माझी गाडी पूर्ण क्रॅश झाली आहे, काय सांगू तुम्हाला. आणि गाईस हातावर वगैरे बघा लागलं आहे माझ्या, काय सांगू गाईस. पूर्ण दिवसच बेकार गेला आहे. काय नाही गाईस, आता घरी आलो आहे. हाय गाईस, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईस आज आहे ना, आजचा ब्लॉग तुम्हाला मी दाखवतो. आता केला आहे दरवाजा बंद, म्हणजे पाणी यायला नको घरात. पूर्ण पाणी आहे ना घरात आलं आहे. तर मी आता आलो टेरेसवर, तुम्हाला दाखवतो मी. खूप पाऊस पडला आहे, त्या कारण आम्हाला कॉलेजला सुट्टी दिली आहे. तुम्हाला दाखवतो मी केवढा पाऊस पडतो. आणि आमच्या जे पूर्ण शेती वगैरे सर्व भरून गेल्या आहेत. तर मी आता आलेलो टेरेसवर, आणि मी आता जाणार आहे चाफे फिरायला. आमच्या वाडीमध्ये जाणार आहे. तर काही एवढा पाऊस पडतो आहे ना, तर मला वाटतं रेनकोट घालूनच जायला लागेल. तर आता मी जातो, वाडीत जातो आणि चाफे फिरायला जायचं आहे मला. तर आता चाललो आहे वाडीमध्ये. तर गाईस आता ना रेनकोट घालतो मी. हा बघा माझा रेनकोट. हाय गाईस माझा रेनकोट. तर गाईस आता मी घालतो रेनकोट आणि जातो वाडीमध्ये. तर गाईस आता वाडीमध्ये गेलो आणि चाफे फुरले, पॅकिंग वगैरे केले चाफे. आणि गाईस मी म्हणजे व्हिडिओ काढूच नाही शकलो, कारण की पाऊस एवढा खूप जोरात पडत होता ना. मी चाफे पॅकिंग करून निघालो आहे, आता चाफे द्यायला चाललो आहे मी आता. आणि बघा गाईस मस्त पॅकिंग वगैरे केले. बघा आपली गाडी. तर गाईस आता मी जातो, चाफे देतो तिकडे. तर गाईस आता चाफे देऊन आलो आहे घरी. तर आता बघतो, आता फ्रेश होतो आणि जातो गाईस जिमला जातो आता. काहीच मला सुट्टी पण आहे ना, तर मी आता कॉलेजला तर मला जायचं नाही मिळत, कारण की मी जिम तर संध्याकाळी करतो. पण आता सकाळीच जातो, टाईम आहे तर जातो. आता मी पाऊस एवढा पडतो तर रेनकोट घालूनच जायला लागेल, काय करणार, ब्रेक देऊन फायदा नाही काय. तर चला जातो आता जिमला. तर काही जस्ट आलो जिमला. काहीच एवढं भिजलं ना तुम्हाला काय सांगू मी, रेनकोट घालून सुद्धा डोकं वगैरे भिजले. काय सगळं करतो मस्त मजबूत वर्कआउट. तर तुम्हाला सांगू ना मी, पाऊस पडतो त्या कारणामुळे जिमला जास्त कोण आलंच नाही. काहीच असं फील होते ना, तर तसं काही मी पर्सनल जिम घेतले, माझी स्वतःची मी एकटाच, असं फील होते मला. तर चला काय आता वर्कआउट करतो मस्त. काहीच वर्कआउटला खूप मजा येते. काहीच कोणी मिळत नाही ना वर्कआउटला. मी आणि माझा एक फ्रेंड आहे, आम्ही दोघेच वर्कआउट करतो. खूप मजा येते वर्कआउटला. फायनली काही झाला वर्कआउट आणि चाललो आता घरी. काहीच खूप मजा आली वर्कआउटला, चेस्ट मारले आज. बघा गाईस आपली गाडी काढतो आता, मी जातो घरी, मस्त रेनकोट वगैरे घालतो. चला काही जातो आता घरी. काही जिमला जाऊन मी आता आलो घरी. तर आता फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी, आणि काहीतरी खातो, अंडी वगैरे बॉईल केलेली खातो जिमवरून आल्यावर मी रोज अंडी वगैरे. चला तर जिमवरून घरी आलो आहे, आणि आता मी करतो आहे नाश्ता. हा बघा गाईस, हा माझा आजचा नाश्ता आहे.
तर चला गाईस नाश्ता करून घेतो. तर गाईस आता नाश्ता वगैरे झाला आहे मस्त करून. तर गाईस आता मी करतो रेस्ट थोडा वेळ. तर गाईस आता मी खेळतोय गेम. मी बघा गेम खेळतोय मी फ्री फायर. म्हणजे माझा थोडा रेस्ट पण होऊन जाईल आणि थोडासा गेम पण खेळतो टाईमपास. तर गाईस गेम खेळता खेळता मला आलेला कंटाळा. तर काहीतरी खायची इच्छा झाली तर मी आता ड्रायफ्रूट्स खातोय. तर गाईस आता ना मला माझ्या मित्राचा कॉल आलेला, त्याने मला बोलवले. तर आता मी जातो तिकडे, बघू तो काय सांगतो, कुठे जायचं आहे की कसं काय. तर चला मी जातो आता मित्राला भेटतो माझ्या. गाईस मी आता आलेलो, माझ्या मित्राने मला कॉल केलेला. मी आलेलो तर बघा गाईस केवढा चांगला स्पॉट आहे, मला दाखवतो. हे बघा गाईस मस्त झाले. गाईस आमचा आता प्लॅन झाले, आम्ही चाललोय कुठेतरी फिरत. माझे चालल्यात मित्र पुढे, गाडी घेऊन निघतो. तर गाईस आता ना मित्राने मला सांगितलं की कुठेतरी जाव असं. तर आता मी आलोय, माझा मित्र आणि मी थांबलो इकडे. अजून 2-4 जर माझे मित्र आहेत ते आता येतात, पेट्रोल भरायला गेल्यात. आम्ही थांबलो, तुम्हाला दाखवतो. एक मित्र आहे माझ्यासोबत. काय कर थांबलोय आता, आम्ही निघतो आता ते आल्यावर. तर गाईस गेलेलो बीचला, मस्त एन्जॉय वगैरे केलं. पण गाईस दिवसच खूप बेकार झालेला गाईस, काय बोलू तुम्हाला आता. हे बघा गाईस तो लागलाय माझ्या.